हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ ज्ञानेश्वरी. आज आपण बघणार आहोत B.Ed प्रथम वर्षातील प्रथम सेमिस्टरमधील मानसशास्त्राचे अध्यापनाचे मानसशास्त्र या सब्जेक्टमधला युनिट नंबर 3. 2 युनिट आपले झालेले आहे, चॅनलवर अपलोड आहे, आपण जाऊन बघू शकता. तर चला तर सुरू करूया आपण युनिट नंबर 3, बुद्धिमत्तेचे मानसशास्त्र. बुद्धिमत्तेचे मानसशास्त्र. बुद्धिमत्ता ही एक गुंतागुंतीची मानसिक क्षमता आहे. विविध मानसशास्त्राने आपल्या परीने तिचे स्वरूप स्पष्ट केले आहे. आपण यात महत्त्वाच्या व्याख्या बघूया. बर्टनं दिलेली व्याख्या. बुद्धिमत्ता म्हणजे शारीरिक व मानसिक संयोजनाच्या सापेक्षतेने नवीन असलेल्या परिस्थितीशी समायोजन करण्याची क्षमता. समायोजन म्हणजे ॲडजस्टमेंट. त्यानंतर टर्मननी दिलेली व्याख्या. अमूर्त विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय. त्यानंतर थ्रोनडिकनी दिलेली व्याख्या. वास्तवाच्या दृष्टीने योग्य प्रतिसाद देण्याची शक्ती म्हणजे बुद्धिमत्ता. त्यानंतर वेल्शर यांनी दिलेली. हेतुपूर्वक कार्य करणे, तर्कशुद्ध विचार करणे आणि वातावरणाशी प्रभावीपणे जुळून घेणे म्हणजे बुद्धिमत्ता होय. त्यानंतर अल्फ्रेड बिने यांनी दिलेली व्याख्या. बुद्धिमत्तेचे 4 प्रमुख घटक आहेत: उपक्रमशीलता, निर्णयशक्ती, आकलन आणि समायोजन. ही 4 आहे. हे सगळे मानसशास्त्र आहे, यांनी दिलेल्या व्याख्या आहेत. त्यानंतर आपण बघूया बुद्धिमत्तेचे स्वरूप आणि अर्थ. तर नैसर्गिक देणगी. बुद्धी ही मानवाला मिळालेली एक नैसर्गिक देणगी आहे. त्यानंतर अमूर्त संकल्पना. बुद्धी ही डोळ्यांना दिसत नाही, ती कार्यातून किंवा कृतीतून व्यक्त होते. समायोजन. नवीन बदलत्या परिस्थितीशी यशस्वीपणे जुळवून घेणे बुद्धी मदत करते. त्यानंतर अमूर्त विचार. चिन्हे, शब्द आणि संकल्पना यांच्या आधारे विचार करण्याची क्षमता बुद्धीमुळे प्राप्त होते. समस्या निराकरण. कठीण समस्या सोडवण्यासाठी आणि चुका दुरुस्त करण्यासाठी बुद्धीचा वापर होतो. त्यानंतर आनुवंशिकता आणि वातावरण. बुद्धीवर आनुवंशिकतेचा प्रभाव असतो, पण तिच्या विकासासाठी योग्य वातावरणाची गरज असते. साधारणपणे वयाच्या 15 ते 16 वर्षापर्यंत बुद्धीचा विकास वेगाने होतो. वैयक्तिक भिन्नता. सर्व लोकांची बुद्धी सारखी नसते. काही लोकांची मतिमंद असते, तर काही अत्यंत कुशाग्र बुद्धीचे असते. लिंगभेद नाही. बुद्धीचे प्रमाण स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये समान असते. त्यानंतर बुद्धिमत्तेचे कार्य. एखादी समस्या सोडवताना 3 प्रकारची मदत करते बुद्धी. प्रथम, समस्या सोडवण्यासाठी योग्य मार्गाची निवड करणे. त्यानंतर दुसरी, कृतीमधून सातत्य ठेवून परिस्थितीशी समायोजन साधणे. त्यानंतर तिसरी, स्वतःच्या कृतीचे परीक्षण करून चुका सुधारणे. साध्या आणि सोपे भाषेत बुद्धिमत्ता म्हणजे काय? गत अनुभवाचा उपयोग करून समस्या सोडवणे, नवीन परिस्थितीशी जुळवून घेणे, अध्ययन करण्याची क्षमता, असे तर्कशुद्ध विचार करणे आणि अमूर्त बाबींचे आकलन करणे, या सर्व क्षमतेचे एकत्रीकरण निर्माण होणारी क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. ही आपण एक व्याख्या लिहू शकतो. आपण बुद्धिमत्तेच्या उपपत्ती. तर प्रथम उपपत्ती आहे स्पियरमॅन द्विघटना उपपत्ती. चार्ल्स स्पियरमन या शास्त्रज्ञाने ही उपपत्ती मांडलेली. त्यांच्या मते बुद्धिमत्तेचे 2 प्रमुख घटक असतात. प्रथम सामान्य घटक आणि दुसरा विशेष घटक. तर सामान्य घटक हा घटक सर्व प्रकारच्या बौद्धिक कामांमध्ये असतो, तो जन्मजात असतो. विशेष घटक हा घटक विशेष कामासाठी लागतो. उदाहरणार्थ गाणे गाणे, गणित सोडवणे. हे घटक अनेक असू शकतात आणि सरावाने बदलता येतात. यात जी घटक आणि एस घटक असते. जी घटक हे सामान्य घटक असते आणि एस घटक हे विशेष घटक असते. त्यानंतर दुसरी उपपत्ती आहे थर्स्टन यांच्या मते बुद्धिमत्ता ही जी घटकावर अवलंबून नसून ती 7 प्राथमिक मानसिक क्षमतेचा समूह असतो. त्या 7 मानसिक क्षमता कोणत्या आहे? पहिली, भाषिक क्षमता, शब्दाचा अर्थ समजणे. दुसरी, शब्द सौर्यकर, वेगाने शब्द सुचणे. तिसरी, संख्याविषयक क्षमता, आकडे मोड करणे. अबोधन क्षमता,
वस्तू किंवा घटक पटकन ओळखणे. अवकाश संवेदन क्षमता, आकृती किंवा जागेचा अंदाज घेणे. स्मृती क्षमता ही माहिती लक्षात ठेवणे. आणि उद्गामी अनुमान हे तर्क लावून नियम शोधणे. ही अशा 7 क्षमता जे थर्स्टन नावाच्या मानसशास्त्राने दिलेल्या आहे. त्यानंतर तिसरी उपपत्ती थॉम्सनच्या समूह घटक उपपत्ती. थॉम्सन यांच्या मते जी आणि एस घटक मिळून एक समूह तयार होतो आणि अनेक समूहांच्या संचामधून बुद्धिमत्ता तयार होते. त्यांच्या मते बुद्धिमत्ता म्हणजे विशिष्ट कामासाठी लागणारा घटकाचा मिलाफ होय. त्यानंतर थॉर्नडाईकची संख्यात्मक उपपत्ती. थॉर्नडाईकने यांनी बुद्धिमत्तेचे सामान्य घटक असतो हे नकारले. त्यांच्या मते बुद्धिमत्ता म्हणजे मेंदूतील मज्जातून जोडवण्याची गुंतागुंत आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेच्या मापनासाठी त्यांनी CAVD टेस्ट तयार केली. त्यानंतर 5वी उपपत्ती गिलफोर्डची बुद्धिमत्ता संरचना. गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे त्रिमितीय मॉडेल मांडले. यात एकूण 150 घटक असतात जे 3 घटकात विभागलेले आहे. आशय, आपण काय विचार करतो, दृश्य, श्राव्य, भाषिक, वर्तमान. त्यानंतर क्रिया, बुद्धी कशी प्रक्रिया करते, स्मरण, मूल्यमापन, विकेंद्रित विचार आणि केंद्रित विचार. त्यानंतर निर्मिती, प्रक्रियेनंतर काय मिळते, घटक, वर्ग, संबंध, स्वरूप. त्यानंतर 6वी उपपत्ती कॅरोलची मानवी बुद्धिमत्ता घटक रचना. कॅरोल यांनी बुद्धिमत्तेचे 10 मुख्य घटक सांगितले आहे जे बोधन प्रक्रियेशी संबंधित आहे. यात नियंत्रण घटक, अवधान, ग्रहण, संकेतीकरण आणि तुलना यासारख्या क्रियांचा समावेश होतो. त्यानंतर 7वी उपपत्ती स्टॅनबर्गची उपपत्ती. स्टॅनबर्ग यांनी बुद्धिमत्तेचे 3 मुख्य भाग किंवा घटक सांगितले आहे. बोधन पूर्व घटक, योजना आणि आखण आणि निर्णय घेणे यालाच कार्यकारी अधिकार म्हणतात. हे बोधनपूर्व घटकात येते. त्यानंतर कृती घटक, प्रत्येक कामाची अंमलबजावणी करणे. त्यानंतर ज्ञान प्रदानाचे घटक, नवीन माहिती शिकणे आणि ती स्मरणात साठवणे. निवड, तुलना असे त्यात येते. त्यानंतर 8वी उपपत्ती स्टॅनबर्गची अव्यक्त बुद्धिमत्ता. 8वी उपपत्ती स्टॅनबर्गची अव्यक्त बुद्धिमत्ता संकल्पना. ही बुद्धिमत्ता पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक अनुभवावर आधारली आहे. वैशिष्ट्ये, हे ज्ञान अनुभवातून मिळणे, ते कोणी शिकवू शकते. व्यावहारिक जीवनात यशस्वी होण्यासाठी हे ज्ञान आवश्यक आहे. मापक पद्धती, प्रेरणात्मक उपगम, क्रांतिक प्रसंग, अभिरूप पद्धतीद्वारे याचे मापन केले जाते. प्रकार, याचे स्वव्यवस्थापन, स्वतःचे क्षमता आणि भावनांचा योग्य वापर करणे. त्यानंतर परस्पर संबंध जोपासणे, सहकार्याशी चांगले संबंध ठेवणे आणि त्यांना प्रेरित करणे. त्यानंतर कार्याची व्यवस्थापन, आपल्या कामाचे नियोजन करून प्रगती करणे. त्यानंतर 9वी उपपत्ती मेंदू संदर्भीय बुद्धिमत्ता. यात मानवी मेंदूचे 2 भाग असतात आणि प्रत्येकाचे कार्य वेगवेगळे असते. डावा मेंदू तार्किक आणि विश्लेषणात्मक विचार करतो, तर उजवा मेंदू सर्जनशील आणि कल्पना विचार करतो. त्यानंतर डावा मेंदू भाषा, गणित आणि वाचन निपूरक असतो, तर उजवा मेंदू कला, संगीत आणि चित्रकलात रस असते. त्यानंतर डावा मेंदू शिस्तबद्ध आणि वेळेचे भान ठेवणारा असतो, तर उजवा मेंदू भावनाप्रधान आणि अध्यात्माकडे कल असलेला असतो. त्यानंतर डावा मेंदू हा माहितीचे तुकडे विश्लेषण करते, तर उजवा मेंदू संपूर्ण चित्राचे विचार करते. आदर्श स्थिती म्हणजे दोन्ही मेंदूचा समतोल वापर करणे. जो व्यक्ती दोन्ही भागाचा वापर करतो तो अधिक सर्जनशील आणि यशस्वी होतो. त्यानंतर 10वी उपपत्ती नेड हर्मन यांच्या बुद्धिमत्तेचे प्रारूप. नेड हर्मन यांनी बुद्धीचे कार्य 4 विभाग सांगितलेले आहे. वरचा डावा भाग तार्किक, वास्तववादी आणि गणित विचार. त्यानंतर खालचा डावा भाग योजनाबद्ध, कामावर आणि संघटित कामे करण्याची पद्धत. त्यानंतर
आंतरमानवीय संबंध, भावना आणि संवेदनशील याच्यासाठी असतो. त्यानंतर कल्पना, संकल्पना आणि नवीन विचारपूर्ण यासाठी असतो. संपूर्ण मेंदू वापरण्याचे फायदा: निर्णय क्षमता सुधारते, आत्मविश्वास वाढतो आणि समस्याचे निराकरण लवकर होते. त्यानंतर 11वी उपपत्ती कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याला आपण आजच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI म्हणतो. मानवाच्या स्वतःच्या बुद्धीने संगणक तयार केले आणि जो मानवाच्या प्रमाणे तर्क करू शकतो. मर्यादा याची ही आहे: संगणकामध्ये मानवाचे प्रमाण, कल्पनाशक्ती, लवचिकता आणि संवेदनशीलता नसते. त्यामुळे मानवी बुद्धी हे कृत्रिम बुद्धीपेक्षा नेहमी श्रेष्ठ राहते. त्यानंतर 12वी उपपत्ती स्फटिकीकरण व प्रवाही बुद्धिमत्ता. प्रवाही बुद्धिमत्ता ही नैसर्गिक असते. नवीन समस्या सोडवणे आणि लवचिक विचार करण्याची क्षमता ही वयानुसार कमी होते, म्हणजे वृद्ध अवस्थेपर्यंत ती कमी होत जाते. त्यानंतर स्फटिकरूप बुद्धिमत्ता ही अनुभवातून आणि शिकण्यातून मिळते. जसे वय वाढते आणि अनुभव येते तशी ही बुद्धिमत्ता वाढत जाते. उदाहरणार्थ, तरुण मुले कोड्याची उत्तरे लवकर देऊ शकते, तर वृद्ध व्यक्ती अनुभवाच्या जोरावर जमिनीतील समस्यांवरचे उपाय सुचवतात. इथे आपल्याला उपपत्त्या संपलेल्या बुद्धिमत्तेच्या. आता आपण दुसरा टॉपिक बघूया. नंतर आपण बघूया बुद्धिमत्तेचे आधुनिक संबोधन. हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुधा बुद्धिमत्तेचा सिद्धांत. हॉवर्ड गार्डनरच्या मते बुद्धिमत्ता ही केवळ एक प्रकारची नसून ती विविध क्षमतेची मिश्रण असते. त्यांनी बुद्धिमत्तेचे 10 प्रकार सांगितलेले आहे. पहिली भाषिक बुद्धिमत्ता: शब्दांचा प्रभावी वापर करणे, भाषा लवकर शिकणे आणि लेखन वाचनात गती आणणे. उदाहरणार्थ, लेखन, कवी, पत्रकार. त्यानंतर संगीताविषयी बुद्धिमत्ता: ताल, सूर आणि लय याची चांगली समज असणे. उदाहरणार्थ, गायक, संगीतकार यांना ताल, लय आणि सूरची चांगली समज असते. त्यानंतर तर्कनिष्ठ गणितीय बुद्धी: तर्क करणे, गणित समस्या सोडवणे आणि शास्त्रीय विचार करणे. उदाहरणार्थ, जसे शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ असते ते. त्यानंतर चौथी अवकाशविषयक बुद्धिमत्ता: आकृत्या, नकाशे आणि आकाशातील अंतराचा अचूक अंदाज येणे. उदाहरणार्थ, चित्रकार, आर्किटेक्चर आणि पायलट. त्यानंतर शारीरिक गतिशीलता: आपल्या शरीराच्या हालचालीवर नियंत्रण असणे आणि कौशल्याने वापर करणे. उदाहरणार्थ, खेळाडू, नर्तक आणि सर्जन. त्यानंतर 6वी व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता: स्वतःच्या भावना, बलस्थाने आणि कर्मता यांची ओळख असणे. उदाहरणार्थ, तत्त्व, आध्यात्मिक गुरु. त्यानंतर 7वं आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता: दुसऱ्यांच्या भावना समजून घेणे आणि लोकांशी चांगले संबंध जोडणे. उदाहरणार्थ, शिक्षक, नेते आणि समुपदेशक. त्यानंतर निसर्गवादी बुद्धिमत्ता: निसर्ग, प्राणी, वनस्पती आणि पर्यावरणाबद्दल विशेष ओढ असणे. उदाहरणार्थ, निसर्गप्रेमी आणि शेतकरी. त्यानंतर अस्तित्ववादी बुद्धिमत्ता: मी कोण आहे, जीवनाचा अर्थ काय आहे असे सखोल प्रश्न विचारण्याची क्षमता. त्यानंतर 10वी नैतिक बुद्धिमत्ता: काय बरोबर आणि काय चूक हे समजून घेणे, नैतिक मूल्ये जपणे होय. त्यानंतर बुद्धिमत्तेवर परिणाम करणारे घटक: अनुवंशक, पालकांकडून मिळणारे गुणसूत्र बुद्धिमत्तेचा पाया ठरतो. त्यानंतर परिस्थिती, आजूबाजूच्या वातावरण, शिक्षा आणि मिळण्याच्या संधीमुळे बुद्धिमत्तेचा विकास होतो. त्यानंतर लिंगभेद: बुद्धिमत्तेवर लिंगाचा, जसे स्त्री किंवा पुरुष असण्याचा कोणताही परिणाम होत नाही असा वैज्ञानिक पुरावा आहे. वयानुसार बुद्धिमत्तेत वाढ होते, मात्र एक ठराविक वयानंतर काही क्षमता कमी होऊ शकते. त्यानंतर आहार आणि आरोग्य: योग्य आहार आणि चांगले मानसिक आरोग्य बुद्धिमत्तेच्या वाढीसाठी आवश्यक असते. त्यानंतर बुद्धिमत्तेचे ठळक वैशिष्ट्ये: बुद्धिमत्ता ही जन्मजात मिळालेली एक देणगी आहे. बुद्धिमत्ता आणि शिक्षण या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सराव आणि प्रयत्नांनी बुद्धिमत्तेचे विशिष्ट क्षमतांचा विकास करता येते. प्रत्येक व्यक्तीकडे कोणत्या ना कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता असतेच.
शैक्षणिक उपयोगिता. शिक्षकांना विद्यार्थ्यांमधील नेमकी कोणती बुद्धिमत्ता जास्त आहे हे ओळखून त्याप्रमाणे त्यांना शिकवल्यास त्यांचा विकास अधिक वेगाने होतो. यानंतर आपण पाहूया भावनिक बुद्धिमत्ता. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे केवळ भावना असणे नव्हे तर स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेणे, त्यांचे योग्य व्यवस्थापन करणे आणि त्यांचा वापर जीवनात यशस्वी होण्यासाठी करणे होय. त्यानंतर भावना यांच्या महत्त्वाच्या व्याख्या. मेयर यांनी दिलेली. स्वतः आणि इतरांच्या भावना देखरेख करणे आणि त्या माहितीचा वापर विचार व कृतीसाठी करणे. त्यानंतर डॅनियल गोलमन यांनी दिलेली. स्वतःला प्रेरित करण्याची आणि आपल्याला व इतरांना नातेसंबंध योग्य व्यवस्थित करण्याची क्षमता. त्यानंतर भावनिक बुद्धिमत्तेचे 5 प्रमुख घटक. पहिला घटक आत्मपरिचय. स्वतःच्या भावना, बलस्थाने आणि उणिवाची जाणीव असणे. त्यानंतर आत्मनियंत्रण. रागासारख्या विघातात भावनांवर ताबा मिळवणे आणि विचारपूर्वक वागणे. त्यानंतर अभिप्रेय. ध्येय गाठण्यासाठी स्वतःला सतत प्रोत्साहित करणे. त्यानंतर तदनुभूती. दुसऱ्याच्या जागी स्वतः ठेवून त्यांच्या भावना समजून घेणे. त्यानंतर सामाजिक कौशल्य. इतरांशी चांगले संबंध व्यवस्थापित करणे आणि समाजात मिळून मिसळून राहणे. त्यानंतर भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व. जीवनात यशात बुद्धिकांचा वाटा फक्त 20% असतो तर भावनिक बुद्धिमत्तेचा वाटा 80% असतो. बुद्धिकांचा वाट्याला IQ म्हणतो आणि भावनिक बुद्धिमत्तेच्या वाट्याला EQ म्हणतो. तणावाचे नियोजन करण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी याची गरज असते. चांगलं शिक्षण, प्रशिक्षण आणि पालक होण्यासाठी उच्च EQ असणे आवश्यक. EQ म्हणजे भावनिक बुद्धिमत्तेचा वाटा. त्यानंतर हे जन्मजात नसून सराव आणि अनुभवाने वाढवता येते. त्यानंतर IQ आणि EQ मधील फरक. IQ बौद्धिक विकास व विचारांशी संबंधित असते तर EQ भावनिक विकास व भावनांशी संबंधित असते. IQ मध्ये गणित सूत्र मोजता येते. EQ मध्ये मोजण्यासाठी अद्याप कोणतेही निश्चित सूत्र नाही. IQ अनुवांशिक असते, जास्त वाढवता येत नाही. EQ सरावाने आयुष्यभर वाढवता येते. IQ ह्या यशात सुमारे 20% वाटा असतो तर EQचा यशात सुमारे 80% वाटा असतो. उच्च भावनिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीचे वैशिष्ट्य. त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास असतो. कोणत्याही संकटात ते आशावादी राहते. त्यांचे सामाजिक संबंध खूप चांगले असतात. ते आपल्या भावना सहजपणे व्यक्त करू शकतात. इथे आपली भावनिक बुद्धिमत्ता संपलेली आहे. तर आपण बघूया आता सामाजिक बुद्धिमत्ता. सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? व्याख्या. समाजात वारंवार इतरांचं समजून घेण्याची आणि मानवी संबंधांमध्ये समजूतदारपणा वागण्याची क्षमता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता होय. महत्त्व. केवळ शालेय परीक्षेत मार्क मिळवणे विद्यार्थ्यांची जीवनात यशस्वी होते असे नाही. खऱ्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पुस्तकी ज्ञानापेक्षा सामाजिक बुद्धिमत्ता महत्त्वाची असते. त्यानंतर शास्त्रज्ञांच्या मते एडवर्ड थॉर्नडाईक यांचे ही संकल्पना सर्वप्रथम मांडलेली. त्यांच्या मते इतरांना समजून घेणे आणि मानवी संबंधात शहाणपणा वागणे म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता होय. मॅथ्यू एस नी दिलेली व्याख्या. व्यक्तीला ती जशी आहे तशी स्वीकारणे आणि लोकांशी प्रभावीपणे व्यवहार करणे म्हणजे ही बुद्धिमत्ता होय. सामाजिक बुद्धिमत्तेचे प्रमुख 2 घटक. पहिला, सामाजिक जाणीव. इतरांच्या भावना आणि विचार समजून घेण्याची क्षमता म्हणजे सामाजिक जाणीव. यामध्ये खालील बाबी येतात. प्रथम, परानुभूती. समोरच्या व्यक्तीच्या भूमिकेत शिरून तिचे दुःख किंवा विचार जाणून घेणे. उदाहरणार्थ, रडणाऱ्या बाळाला आई जवळ घेताना त्याचे रडणे थांबते. त्यानंतर एकरूपता. इतरांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेणे आणि त्यांच्याशी भावनांशी जुळवून घेणे. त्यानंतर परानुभूती. अचूकता. दुसऱ्यांच्या मनात काय चालत आहे हे अचूक ओळखणे. त्यानंतर सामाजिक ज्ञान. समाज कसे चालतात आणि वेगवेगळ्या परिस्थितीत कसे वागतात याचे ज्ञान असणे. त्यानंतर सामाजिक कौशल्य. इतरांशी संवाद साधताना किंवा व्यवहार करताना लागणारी कौशल्य याला सामाजिक कौशल्य असे म्हणतात.
ससंवाद, इतरांशी आत्मविश्वासाने आणि सहजतेने बोलणे. त्यानंतर स्वसादरीकरण, आपले मत इतरांसमोर प्रभावीपणे मांडणे, उदाहरणार्थ उत्तम वक्ता किंवा नेता. त्यानंतर प्रभाव, आपल्या व्यक्तिमत्त्वाने इतरांना प्रभावित करणे आणि त्यांना योग्य दिशा दाखवणे. त्यानंतर काळजी, केवळ दुसऱ्यांचे दुःख समजून न घेता त्यांना मदत करण्याची प्रत्यक्षात कृती करणे. महत्त्वाचे निष्कर्ष. आरसापेशी, आपल्या मेंदूतील या पेशी आपल्याला समोरच्या व्यक्तीचे हेतूबद्दल पूर्वकल्पना देते. विकास, सामान्य बुद्धी ही जन्मजात असू शकते, परंतु सामाजिक बुद्धी ही सरावाने विकसित करता येते. शिक्षकांची भूमिका, विद्यार्थ्यांमध्ये ही बुद्धिमत्ता विकसित करण्याची शिक्षकांची जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे, कारण यामुळे विद्यार्थी भविष्यात एक सामाजिक अभियंता म्हणून यशस्वी होऊ शकतो. इथे आपला प्रकरण 3 मधील अर्ध झालेला आहे. आपण राहिलेलं अर्ध प्रकरण पुढील भागात बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू.